येऊनिया काळ बैसला सेवसा येऊनिया काळ बैसला सेवसा येऊनिया काळ बैसला सेवसा येऊनिया काळ बैसला सेवसा हाती तो शिकैसा डोळे आता वाचे नारायण वदे तू सादर 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 काळ पासाचार चुके जेने काळ पासाचार चुके काळ पासाचार चुके वाया संसार करिसी हाव भरी वाया संसार सुखी गाव भरी वाया संसार करिसी हाव भरी वाया संसार सुखी गाव भरी काळाची तो फेरी निकट आली काळाची तू फेरी चुके नाही काळाची तू फेरी चुके नाही वाचे नारायण वदे तू सादर 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 काळ पासाचार चुके जेने काळ पासाचार चुके काळ पासाचार चुके एका जनार्दनी नको यातायाती एका जनार्दनी नको यातायाती एका जनार्दनी नको यातायाती जनार्दनी नको यातायाती संसार पजिते जन्म दुःख संसार पडिते जन्म दुःख संसार पडिते जन्म दुःख वाचे नारायण वदे तू सादर नारायण वदे तू सादर वाचे नारायण वदे तू सादर नारायण वदे तू सादर काळ पासाचार चुके देणे पासाचार चुके देते पासाचार चुके देते गोपार कुमारी हरि गोपाल कुमारी गोपाल कुमारी हरि गोपाल जगद्गुरु तुकाराम शिवाजी येऊनिया काळ बैसला सेवसा झाकी तो शिकैसा डोळे आता वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने वाया हा संसार करिशी हाव भरी काळाची तो फेरी निकट आली वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने संसार फजिते जन्म दुःख
वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया कृपाने कसे चरणे देवीला माथा देवीला माथा परसावे विनंती माझी पंढरी माता परसावे विनंती माझी दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिवाकर तस्मै नकराय सिद्धेश्वराय विठ्ठल विठ्ठल वैवासित पावनाती भासती पंचानन समान तया श्रोत्याची चरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्ये भूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची चरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराकाजी कीर्तनी वहिवासित लोका तयाची चरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यातो जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची चरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो रे संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला विठ्ठला आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठल विठ्ठल धर्माणां पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रायां रक्तांबरस्थित कायानां वैशानरदग्धेषु भीष्मतुल्यादि नमो नमाय प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय
शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मालक या अभंगाद्वारे नमूद करतात. काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलेला आहे, सोडत नाही काळ. कधी कधी काही कीर्तनात अशी उदाहरणं संतांच्या बाबतीत मी बोलत राहतो, मोठ्यांनी वर्णन केलेली, नमूद केलेली. लोक म्हणतात काळ जर संतांना भेट असेल मग संत का जातात? लक्षात ठेवा राजांनो, संत फक्त शरीरानं जातात, इतका फरक आहे. आणि आपण सगळ्यातूनच जातो, इतका फरक आहे. विठाला श्री गुरु परमश्रद्धेय शिवस्वरूप जमनादासजी स्वामी, निर्वाणदास स्वामी, तिकडे एक समाधी आपल्या याला पंजाबमध्ये, आणि गुरुवर्य जीवनदास स्वामींचे गुरुवर्य सोडाव्याचे. हो, ही लोक शरीरानं जरी गेली असतील पण चंद्र सूर्य येतोपर्यंत त्यांच्या प्रतिमा मंदिरात राहतील. आपण किती पैसे कमिल्यावर तारू आप्पा कितव्या पिढ्या आपल्या फोटोच्या पाया पडतील. फार काय झालं तो मुलगा, होय पंडित भाऊ, है माऊली, हे राजजी, फार काय झालं तो मुलगा. त्याच्यानंतर तो गेल्याच्या नंतर त्याचा मुलगा त्याच्या बाबाच्या प्रतिमेची पूजा करील. आपला याच्यात आणून टाकला, आपला फोटो इथं आणून टाकला, कारण त्या फोटोला सांगितलं तू हे पिंडदान इथंच केलते. आता ते पिंडदान कावळ्यानं उचलला पण फोटो काय उचलीत नाही, त्याच्यामुळे तुला पाण्यात. पण संतांच्या प्रतिमा असं करत नाहीत का? हा आपल्यातला आणि संतातला फरक आहे. म्हणून नंतर शंका घेऊ नका. तुम्ही संतांच्या बाबतीत इतकं बोलता तरी त्यांच्या उशाला काळ म्हणता. काळ फक्त शरीरासाठी येतोय, आत्म्यासाठी नाही. आपला आत्माही जिवंत राहतो, संताचाही राहतो, पण संतांचा आत्मा हा पूजनीय असतो. आपल्या आत्म्याला कोणी पूजित नाही. विठाला नाही सोडत काळ. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, मला असं वाटतं मागे सुद्धा एकदा मला येण्याचा योग आला. यावेळेस वैकुंठवासी, कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी देवीदास मुक्ताराम पाटील जाधव यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. मला वाटते विधी वगैरे सगळा करून घेतला, पद्धतशीर पिंडदान वगैरे सगळं यथासांग करून घेतलं. आज कीर्तन आणि प्रसाद. खूप दिवसाची मी परिक्रमेत असताना सुद्धा माझ्याशी संपर्क करत राहिले पुरंदास स्वामी, आणि आदरणीयच्या कार्यक्रमाचे यजमान राज पांडुरंगजी जाधव हे स्वर्गीय देवीदासरावांचे पुतणे. मोठ्या भावयुक्त अंतकरणाने आपल्या काकांचं पुण्यस्मरण ते करतात. महाराज, हे रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी करायलाच पाहिजे. मला एक जण म्हणे, महाराज बाकीच्या धर्मामध्ये असं काही करत नसते, मग त्यांना ती काही त्रास देत नाहीत का? मग तू आम्हाला शंका करण्यापेक्षा तू त्या धर्माचं अनुकरण केलंस तर काय हरकत आहे? ह्या अशा विचारणाऱ्या लोकांचं 14 भुंग्यापैकी एका भुंग्याची ही जात असते. असे विचारणारे 14 पैकी एक भुंगा आहे पुरंदास स्वामी. तो भुंगा त्याला फुलावरचा मकरंदही खावा वाटतो आणि तोंडात गोळे सुद्धा धरा वाटतात. पंडित भाऊ, गोळे कशाचे असतात माहिती ना तुम्हाला? गोळे करणारा भुंगा. मग ज्या भुंग्याच्या तोंडात घाणीचा गोळा आहे त्यानं फुलावर बसणं काय काय फायदा आहे का? काही त्याचा काही लाभ आहे का त्याचा? मग तशी माणसं राज्य दोन्ही गोष्टीनं बोलतात, म्हणजे घाणही तोंडात धरतात
आणि चांगलंही असं वाटतंय. आपल्या सनातन संस्कृतीत या वाटतंय आणि सनातन संस्कृतीतले नियम जोपासा वाटत नाही. मला असं वाटतं या भडव्यांनी आपल्यात राहू नये. विठाला एक जण म्हणे इस्लाम धर्मात पिंड पाडतेत का? अरे वेड्या, त्यांच्या धर्मात किती त्यांच्या संस्कृत्या पाय ना. ते शुक्रवारी 5 वेळेला नमाज पाडतात. तू किमान आठवड्यात एकदा तरी सिद्धेश्वराच्या पाया पडायला येत जा. याची लाज वाटू देत जाईन तुला. दुसऱ्याचं कशाला इचकायचं? आपण आपलं पाहिलं पाहिजे. आपलं आपलं बघावं. याचा ऊस जरा वाळायचलाय, तुला तर बांधच माहित नाही कुठे इथं, आणि त्याच्या ऊसाहून तुला काय घेणे. विठाला आपल्या पूर्वजांनी मोठ्यांनी जे नियम लागू केले त्या नियमाचं आपण पालन करणं हा आपला सनातन धर्म आहे. ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, नामदेवराय सांगतात, चोकोबाराय सांगतात, नाथबाबा सांगतात, सावताबाबा सांगतात, सेना महाराज सांगतात, कबीरदास सांगतात, गोरोबा काका सांगतात. ही सर्व संत जे आपल्याला सांगतात त्यानुसार आपण वागायचं असतं. काळ मात्र कोणाला सोडत नाही. स्वर्गीय मुक्तारामजींना जावं लागलं. एके दिवशी मला पण जायचंय. मी कीर्तन सांगतो त्या अर्थी मी जगणार आहे असं नाही, जाणार आहे. माझा सुद्धा काळ वेळ सगळं ठरलेलं आहे. एक जण म्हणला नाही नाही, मी जास्त दिवस जगावा म्हणून माझ्या घरातले 35 मी डॉक्टर केले, अजून दुप्पट कर. 35 दोन्ही 70 कर, तरी पण तुला त्याच वेळेला मरावं लागेल. वेळ नाही थांबत महाराज. वेळ थांबवायची ताकद फक्त ठराविक लोकात आहे. ती आपल्याला भेटत नाहीत, ती आपल्याला भेटत नाहीत. त्याच्यासाठी ती तेवढ्या आपण टोकाला पोचू सुद्धा शकत नाहीत. आपला अधिकार सुद्धा नाही, आपली लायकी नाही, आपली पात्रता नाही, आपली योग्यता नाही, आपलं ते बळ नाही. ती लोक आपल्याकडे येतील. तेवढं आपलं सूत्रबद्ध वागणं नाही, त्याच्याकरता ती आपल्यासाठी थांबत नाहीत. काळ फार विचित्र आहे. बघा, फरक सांगतो माणसातला आणि संतातला. 2 फरक सांगतो. मी याच्या अगोदर सुद्धा बोलून गेलो. माणसं गेल्याच्या नंतर मशानात नेत असतात. मशानात माणसाचा अंत्यविधी असतो. मग दहन असेल, दफन असेल. आपल्याकडे 2 विधी महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध आहेत, प्रचलित आहेत. दहन करणे किंवा पुरणे म्हणजे दफन करणे, 2 विधी आहेत. संतांच्या बाबतीत सुद्धा असाच आहे. मला वाटते उदासीन आखाड्यामध्ये दहनविधी आहे, दहनविधी आहे. मग संत असो माणूस असो, हे 2 प्रकारचीच विधी सांगितले, याच्या व्यतिरिक्त तिसरा नाही. उत्तर भारतामध्ये असं जर नदीला पाणी असेल तर ते प्रेत पाण्यात सोडून देतात, पण इतक्या छोट्या नदीत नाही. त्याला ती मोठं पात्र पाहिजे, त्या पाण्याला फार मोठा असं व्यापकता पाहिजे, त्याच्यामध्ये तशी जलचर पाहिजे, आणि त्याचं ते सदावर्त होत असतं. तो विधी आपल्याकडे नाही आहे. मग संतांचा जिथे अंत्यविधी झाला तिथं मंदिर तयार होते. आणि तुमचा आणि माझा, मी सोडतोय असं नाही बघा, मी कीर्तन करतो म्हणजे फार शहाणा आहे का. तुमचा आणि माझा जिथं अंत्यविधी होते त्याला मशानभूमी म्हणतात. आणि संतांचा जिथं अंत्यविधी होत असतो तिथं मंदिर तयार होत असतं, तिथं समाधी तयार होत असते. समाधी आपल्या पण होत्यात ना. लय नाथ जिवंतपणी कधी आयुष्यभर नीट बोलला नाही, आणि जरा जरा पैशाचा चंगळ झाल्यावर समाधी केली बापाची. हो, हे गेल्यावर पोरानं अख्तरभाईला जमीन इकली. अख्तरभाईनं जे शिबीनं खांदून समाधी बांधायला नेऊन टाकली. कोण सांगितलं तुम्हाला हे नाटकं करायला? आपल्याकडे महाराष्ट्रात फुटक्या कानाची लोक आहेत. कुठं समाधी करा? अरे समाधी अशा ठिकाणी करा की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती जागा आरक्षित असली तर करा. नाही म्हणे कालांतरानं आमच्या जमिनीमधून, या राजू या पुढे या, आमच्या जमिनीतून समृद्धी हायवे गेला, मग त्या जमिनीचे अब्जावधी रुपये आले, ती मग समाधी कशी ठेवता येईल? ती समाधी का तुला आधी कळालं नाही का? आपण इथं करायला नव्हती पाहिजे. ह्या गोष्टी करायच्या नाही. काय नसतं मोठे. पण तुम्हाला एक सांगू का, माफी मागून सांगतोय, एखाद्या वेळेस सिद्धेश्वराचं दर्शन चुकलं तरी माझा मालक माफ करीन, पण तुम्ही तुमच्या बापाची समाधी जर केली त्या समाधीचं दर्शन चुकलं तर अख्खी
पिढी मातीत जाती. इतकं गिरगावकरांचं लक्षात ठेवा. विठाला विठाला महाराज लोकांना दाखवायसाठी नाटकं करायचीच नाही. करू नका नाटकं. कोणी सांगत नाही तुम्हाला नाटकं करायची. कोणी विचारायला तुमची दखल. आणि मला असं वाटतं काही लोकांना वाटतं मी प्रसिद्ध व्हा. आपल्या देशाची संख्या आता जर जनगणना केली तर राजभाऊ किती 150 कोटी भरण ना होता रोपा. 150 कोटी लोक आहेत. आपला किती नंबर लागेल. आणि कोण विचारायले. अहो आपण मरणं जगणं म्हणजे उंदरा इतकी सुद्धा किंमत नाही आपल्याला. इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला फार काय झालं तो सोयऱ्या धायऱ्यात भाव किती वजन दाखवायचं. जगात कोण विचारायला लागले. कोण विचारायले. मी गुडघ्या इतक्या लुंगीवर 72 दिवस चाललो. कोण भूत पुसत होतं मला. इकडचे लोक पाहत होते. अरे बाप रे बाळू महाराज. अरे बाप रे बाळू महाराज. आणि तिकडं मला जेवायला बसले की नर्मदे हार भिक्षान देहिमा. भात मिळेल का. तिकडे हिंदी कळती. एखादून रोट्या भेटतील का. या हातावर मागितलं मी. मग मला सांगा काय फार लांब आहे का मध्य प्रदेश. फार लांब आहे का. तुम्ही ओळखता मला. तिथं कोण विचारतंय भूत मला. तसं आपण 150 कोटी लोकांमध्ये आपण एक आहोत. आपलं अस्तित्व काय हा भाग जगून लक्षात घेऊन माणसानं जगलं पाहिजे. धर्माच्या शास्त्राच्या संत महात्म्यांच्या बाजूला केलेल्या प्रक्रिया ह्या आपल्या निष्फळ ठरत असतात. व्यर्थ ठरत असतात. विठाला विठाला चला पुनश्च एकदा राजजी जाधव तुम्ही हे पुण्यस्मरण करता. तुम्ही पितरांच्या ऋणातून थोडंसं मुक्त होऊ इच्छिता. आणि पितरांच्या ऋणातून थोडंसं मुक्त झालं पाहिजे. महाराज पंढरपुरातला मालक रागीट आहे पण भोळ्या भाळ्याला त्रास देत नाही. लई गरीब येतो तेव्हा. महाराज माझी ही 18 संत कधी कधी रागावतात पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यावर आघात करत नाहीत. फार सात्विक संत. पण पितर कोणाच्या बापाला सोडितच नाहीत राजी. सोडत नाहीत सोडत नाहीत सोडत नाहीत नाहीत सोडत. एकदा माझ्या जीवनात आमच्या काकांना मुलगी होती. काका म्हणजे आमचे मावस काका. वडिलांचे भाऊ नाही. वडिलांचे साडू. त्यांना एकच मुलगी. जावाई होते. ते आले. मी म्हणलं गावात मावशी आहेत आमच्या गावातच. आमच्या आई आणि त्या एकाच गावात दिलेल्या. ती म्हणलं योगायोगानं आमच्या मावशीला काकाला पिंड पाडूस तर मी त्यांचा मुलगा झालो तर काय जळण का गिरगावकर. महाराज उदात्त अंतकरणाने हातात भडाग्नी नावाच्या अग्नीचं मडकं घेऊन त्या मावस काकांना मी मुखाग्नी भडाग्नी दिला. काय कमी केलं देवानं मला. कारण आपण ज्या ज्या वेळेला कुण्या एखाद्या गोष्टीत असं आपलं तोंड वरी जात असतं का आपण चमकत असतो का त्यावेळेला आपल्यावर फार लोकांचा अधिकार असतो. फार लोकांचा अधिकार. एका माणसाला 5-25 कोटीची त्याच्याकडे प्रॉपर्टी होती. त्यानं माझ्याशी दुःख व्यक्त केलं. म्हणे महाराज मी 10-5 लोकांना थोडी मदत केली पण त्यांनी माझे पैसे वापस दिले नाही. नाही देऊ दे. त्यांना पैसे दिले त्यावेळेला तू किती कोटीत होता. म्हणलं 25. आता म्हणला 32 कोटीत गेलो. हाच आशीर्वाद आहे. तुझ्या 10-5 लाखावर त्यांचा अधिकारच होता. नाही देऊ दे. ते पुन्हा येणार नाहीत ना. पण आता पुन्हा काही कागदाव त्याचे नाव दाखवू नको. जाऊ दे. ते पुन्हा येत नसते. चलत राहत असते. तसं प्रत्येक क्षेत्रात. मुलगा आहे पाहिला तुमचा मुलगा. मला वाटतं ते कशामध्ये तरी तलवारबाजीमध्ये. हाच आहे का तो बसलेला. हो ठीक आहे. मी माझ्या मुलाला तलवारबाजी शिकवतो पण ते नाही शिकणार ना. ते तलवार पाहिली कीच हातातली टाकून देईल. महाराज याच्यासाठी पूर्वजाचा आशीर्वाद लागतोय. शिकणारे मायबाप कोणाचे नाहीत. राजभाऊ किती लोकांकडे पैसे असतील आणि प्रयत्न करत नाहीत का तारबाप्पा लोक. होय माऊली जाधव करत नाहीत. पंडित भाऊ करत नाहीत. होत नाहीत. त्यांची पोरं का मोठे होत नाहीत. का पूर्वजांचा आशीर्वाद नाही. आशीर्वाद लागतो पूर्वजाचा. माझं तर मत आहे देवाच्या आशीर्वादापेक्षा संतांच्या आशीर्वादापेक्षा तुमच्या बापदाद्यांचे आशीर्वाद घ्या.
तुम्हाला विटेवरचा मालक आणि संत तुमच्यावर कृपा करतील. एक छोटं उदाहरण सांगतो. जोगवा पद्धत माहिती ना तुमच्याकडं? नवरात्रीत जोगवा मागतात. मग जोगवा मागत असताना घरून काय घ्यावं लागते? ताट. आणि ताटात काय घ्यावं लागते? पीठ. तुमच्या हातात ताट आणि पीठ नसेल तर तुम्ही जोगायला गेले असं गृहीत होतं का? काही साईराज होते नाही. मग तुम्हाला जोगवा मागायचा असेल तर तुमच्या हातात ताट म्हणजे पात्र आणि त्याच्यात पीठ लागते माऊली, तर पुढच्या व्यक्तीला कळतं हे जोगवा मागायला आले. तसा देवाकडं आणि संताकडं आशीर्वादाचा जोगवा मागायचा असेल तर तुमच्याकडं पितृच्या आशीर्वादाचं पीठ लागेल, तुमच्या पूर्वजाच्या आशीर्वादाचं पात्र लागेल, तरच तुम्हाला विटेवरचा मालक, काशीतला मालक आणि संत तुम्हाला आशीर्वादाचा जोगवा घालतील. विठाला किती मोठ्यांना जावं लागतं, काळ नाही सोडत. या शरीराला काळ सोडतच नाही. एक जण म्हणे मग संत, अरे संतालाच्या शरीराची काळाला आवड आहे. यमाला सुद्धा संतांच्या जवळ जावं. यमधर्म वास पाय नित्य काळ, धर्मवास पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ भेटती, यमधर्मवास पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ भेटते. महाराज तळवडे सांगतात यमाला सुद्धा वाटतंय साधू भेटावा. का? साधूच्या सानिध्यामध्ये आदा कदा यमाच्या हातानं घडलेल्या चुका साधूच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर यम सुद्धा पवित्र होतो. आलिंगन संताची या, दिव्य झाले माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. साधूच्या पायावर डोकं ठेवलं की शरीर दिव्य होते. तुमच्या माझ्यासारख्या मळून गेलेल्या, मला असं वाटतंय उंदरा इतकी किंमत नसलेल्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना नेऊन नेऊन यम सुद्धा मळून जातोय आणि तो शुद्ध होतो संतांच्या सानिध्यात. म्हणून यमाला सुद्धा संत मृदंगाचार्य आवडतात. एवढी मोठी ख्याती आहे. पण दोन पद्धतीने आवडतात. यमाला आपणही, यम आपल्यालाही नेतो आणि संतांना मात्र मांजर जशी पिलाला ह्या घरून त्या घरी नेते असा आदर संतांच्या विषयी, आणि आपल्या विषयी मांजर जशी उंदराला धरते इतका मोठा गोड आदर. कैसा काळ्या लोकाने तळाचे, कैसा काळ्या लोकाने तळाचे, आलो. गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, चोपदार म्हणजे आपण काय संतांच्या यादीत गेलो? नाही नाही, संतांनी सांगितलेल्या शाळेत बसलो म्हणजे गाथा पाठ केला, संतांनी सांगितलेल्या वर्गात बसलो म्हणजे ज्ञानेश्वरी पाठ केली, संतांनी सांगितलेल्या मार्गाने चालतो म्हणून आपण वारी करतो. आपण नाही संत. ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केली म्हणजे आपण ज्ञानोबराय तुकोबराय होतो का? अद्याप नाही, होणारच नाही. कसं शक्य आहे? ती योग्यताच नाही ना आपल्याकडे. विठाला काही माणसं स्वतःला ते समजित असतील तो भाग सोडून द्या, त्यांचं ती गुलाबी अज्ञान आहे. एखाद्यानं गाथा पाठ केला, एखाद्यानं ज्ञानेश्वरी पाठ केली, एखादा खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरला जात असेल आणि स्वतःला फार मोठा अधिकारी संत समजित असेल, तर हा त्याच्या जीवनातला गोड गुलाबी गोडवा आहे. गोड गुलाबी गोडवा आहे. सात्विक नाही बरं,
जरा गुलाबी गोडवा आहे असं समजायचं. विढाला याच्या पलीकडे सांगू का, मी जरी शास्त्र आणि पुराण वाचून कीर्तन करत असेल तर मी फक्त एक आध्यात्मिक क्षेत्रातला छोटासा बारीकसा शिक्षक आहे. राज्य मी महाराज नाही. महाराज ते येतं की ज्यांच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात भाकरी भेटतात ते महाराज आहेत. विठाला स्वर्गीय देवीदासरावांना जावं लागलं. राज्य ऐका, मी काल परिक्रमेत एक प्रसंग ऐकला, मी पाहला, ती समाधी पाहिली ज्वलंत. तुम्हाला कितपत मान्य आहे ते लक्षात घ्या, पण जर माझं खोटं वाटत असेल तर मध्य प्रदेशात एखाद्या वेळेस जा. जशी आपल्याकडे आपली भावना ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवण्याची आहे, जशी देहूला गेल्याच्या नंतर तुकोबरायाच्या चरणावर डोकं ठेवण्याचा भाव आहे, त्र्यंबकला गेल्याच्या नंतर निवृत्तीदादांच्या समाधीवर डोकं ठेवण्याचा भाव आहे, जसं इथे पालला आल्याच्या नंतर सिद्धेश्वराच्या पिंडीवर डोकं ठेवण्याचा जितका आपला भाव आहे माऊली, तसाच भाव मध्य प्रदेशमध्ये एक सिंगाजी बाबा नावाचे एक संत होऊन गेले. अधिकारी महात्मा होते, असं पाणी असायचं, सिद्ध पुरुष होते. महाराज, निसर्ग कोणाच्या ताब्यात असतो राजभाऊ? ज्यांनी देवाला इथं ठेवले, ज्यांनी देवाला हृदयात ठेवलं का पंडित भाऊ, राजभाऊ, त्यांच्या निसर्ग ताब्यात असतो. ठीक आहे, आपल्या तोंडात देव आहे, इथं नाही. आपल्या कुठे तोंडात देव आहे, ठीक आहे, आपण तोंडात ठेवतो ते बी गोड आहे. देवाचं नाव काय, किती गोड आहे, गोड गोड. देवाचं नाव गोड आहे, गोड आहे, गोड आहे. मग गोड नाव ज्या जिभेनं घेतलं ती जीभ किती गोड असेल. आणि मग इतक्या गोड जिभेनं जर देवाचं नाव घेतल्याच्या नंतर ती देवाचं नाव गोडच आहे, ती जीभ सुद्धा गोड आहे, पण त्या गोड जिभेवर जर तंबाखू ठेवली तर किती मग. थोडंसं मला असं वाटतं तारुअप्पा हे अवघडच काम, ते तंबाखू ठेवली तर अवघडच अवघड. चला असू दे, निसर्ग त्यांच्या ताब्यात. किती ताब्यात? एक जण म्हणला, बाळू महाराज, माझी सगळी प्रॉपर्टी तुम्हाला देतो, इथं घोंगडी टाका आणि या घोंगडीवर बसून पलीकडच्या कडीला जा, पाण्याहून बरं का, पाण्याहून. तर मी म्हणीन, बापू तू मला संपत्ती देशील, पण तुझी संपत्ती घेऊन आता याचं काहीच नाही, मग दावच करावं लागेल इथं. आणि दाहो बी करणार नाहीत ना लोक, ते म्हणते ना ह्यो बुडाला, याला आमच्या इथं नग, हे गण सुंदरशे तुमचे हॉल बांधले दशक्रिया विधीचे, पण हे गावकरी म्हणतील हा इथं नग, इथं नग, ह्यो बुडालाय ना, याचा इथं कशाला दावा, चल उचल नीट परभणी जिल्ह्याला जाय. महाराज, ते नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आसन टाकायचे, पाणी तुडुंब असायचं, आणि त्या पाण्यावर बसून ते पलीकडच्या कडेला एका देवतेच्या दर्शना करत जायचे. एवढे अधिकारी होते. नर्मदा आणि कावेरी या दोन नदीला गंगेची उपमा नाही, यांना गंगा म्हणता येत नाही. हो, नाही, या गंगा नाहीत. कावेरी आणि नर्मदा या स्वयं 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 स्वयं, जशी गोदावरी गंगा वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पाप जाती दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्याशी नाही यमपुरी. स्वयं अस्तित्व भगवान शिवजीच्या स्वेदाच्या थेंबातनं प्राप्त झालेली नर्मदा मैया, कावेरीचं स्वयं अधिष्ठान, नर्मदा मैयाचं स्वयं अधिष्ठान. यांना नर्मदा गंगा असं नाही म्हणता येत. आपल्याकडे गोदावरी गंगा किंवा गंगा गोदावरी, तिकडे नर्मदाच. फार काय झालं तर रेवा, फार काय झालं तर जटाशंकरी, या तीन नावाच्या व्यतिरिक्त नाव नाही. कावेरी आणि नर्मदा मैया यांना दुसरी अशी कसल्याही प्रकारची उपमा लावायची गरज नाही. आणि त्या मैयेच्या पात्रातनं ते पलीकडं एका शिवलिंगाच्या दर्शनाकरता, शिवजींच्या दर्शनाकरता जायचे ना अलीकडे यायचे. कालांतराने हे शरीर त्यांना सांडावं लागलं. येऊन या काळ बैसला शिवसा, सांडावं लागलं पुरंदासजी बाबा, हे शरीर सोडावं लागलं. आणि हे शरीर सुटल्याच्या नंतर
त्या पवित्र ठिकाणी त्यांचं ते शरीर समर्पित केलं, त्यांची समाधी झाली आणि कालांतरानं एका सरोवराची पायाभरणी झाली. मोठ्या राजकीय क्षेत्रातले पदाधिकारी, मंत्री आदी करून यांच्या हातानं तिथला नारळ फोडला गेला आणि ती मंत्री मला वाटतं ह्या वरच्या वाहनानं आले. बारीकसं वाहन असतं ते 3 पंख्याचं हेलिकॉप्टर त्यांना आले. ते हेलिकॉप्टर त्यांचं तिथं उतरलं, ते भूमिपूजन झालं राजभाऊ, आणि भूमिपूजन झाल्याच्या नंतर कार्यक्रम आटपला आणि ते मंत्री तिथे यायच्या अगोदर त्या हेलिकॉप्टरच्या चालकाला त्याचं ते बटन दाबून ते चालू करून बघावं लागतं आणि मग ते चालू करत असताना ते चालूच होईना गेलं. येऊन या काळ सांगतो या, ते चालूच होईना ते. मग त्यानं तिकडं संदेश दिला की हेलिकॉप्टर चालू होत नाही. आता मंत्र्याला जाण्यासाठी काय अडचण असती का? 1772 गाड्या आहेत त्यांना. हो, महाराज पण म्हणतील आमच्या गाडीत मंत्री बसू द्या. मंत्र्यांनी इच्छा केली पाहिजे आमच्या गाडीत महाराज बसावा. मंत्र्यानं इच्छा केली पाहिजे आमच्या गाडीत मंत्री बसा, महाराज बसावा. आमचं उलट आहे, आमच्या गाडीत मंत्री बसावा. मी ते फोटो व्हायरल करावा, गिरगावकराच्या गाडीत मंत्री बसतात. उलटे बरं, आमचं उलटे. त्याच्यामुळं आम्हाला पंढरपुरातला पावत नाही. भानगड अशी फरक असत. आमच्या कधी बी नद्या उलट्याच वाहत्यात, उलट्याच. चला, चमकण्यासाठी हे सगळी नाटकं आमची असतात, चमकण्यासाठी. तुम्हाला एक जुनी मत माहिती आहे का? बायकांना विचारतोय, नाही सांगत, थोडासा शब्द त्याच्यात एक कठीण आहे. पूर्वीच्या काळात मातीच्या भिंती, जाऊ द्या, या सिमेंटाच्या बी असू द्या, सिमेंटाचा टवका गेल्याच्या नंतर त्या जागेवर जर राजभाऊ पुन्हा सिमेंट चिटकिलं तर ती किती दिवस राहते? पडतं का नाही? माझ्या माईंनो, चिखलाच्या भिंतीचा गोळा पडल्याच्या नंतर तुम्ही चांगल्या प्रतीचा चिखल करून त्याला चिटकिलं सारवलं तर किती दिवस ते गोळा राहतो? ते पडून जातो. तशी ही आपली नालायक चमक आहे. ही आपली चमक कशी आहे? आपण नालायक चमक आहे. चमकन आणि गोळा शाट होणं संगच आपल्याला असं आवडतं. आता त्यांना किती गाड्या आल्या असत्या मला सांगा, पण भानगड अशी झाली, शासनाचं हेलिकॉप्टर येतं एवढं मोठं महागडं, ते तिथं ठेवता येतं का त्या जंगलात? साईराज, नाही ठेवता येत. मग नाना प्रकारचे काय त्यांच्या मशीन, तंत्र, आमकं समकं सगळं आणलं. तोपर्यंत मंत्र्याची भोजन व्यवस्था, फराळाची, नाश्त्याची सगळी हार तुरे, भेटीगाठी सगळ्या झाली. येऊन या काळ सांगतोय पुरंदास स्वामीजी. मग सगळ्या भेटीगाठी झाल्या आणि या भेटीगाठी झाल्याच्या नंतर सगळ्या त्याच्यातल्या आपण मेकॅनिक म्हणतो ना, जसा ट्रॅक्टरचा, जीपचा, मोटरसायकलचा, सगळे आले. पंडित भाऊ त्यांनी सांगितलं याच्यात एका तिळा इतका सुद्धा दोष नाही. तिथले असे पुरंदास स्वामी सारखे एक सामान्य व्यक्ती ते उठले आणि त्यांनी सांगितलं, एक माझं ऐकता का? तुम्ही फोडलेला नारळ याची भिंत खाली असल्यामुळे या सरोवरातलं भरलेलं पाणी, या पाण्यानं शिंगाजी बाबाची समाधी पाण्यात डुबणार आहे. आम्ही दर्शन कसं घ्यायचं? तुम्ही हातावर पाणी घ्या, संकल्प सोडा, ही समाधी अशीच ठेवीन, पण या समाधीचं बांधकाम करीत 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 111 फूट उंच समाधी घेईल आणि मग आम्ही ते पुढचं काम करू. 0 मिनिटात तिकून निरोप आला, हेलिकॉप्टर चालू झालं. 0 मिनिटात 2-4 सेकंदात निरोप आला, हेलिकॉप्टर चालू झालं. बाकीच्या सगळ्या तज्ज्ञाला विचारलं काय केलंस? ते म्हणलं काहीच नाही, तुम्ही जसे ते शेल्फ दाबत होते तसंच मी दाबत होतो. तुम्ही 100 वेळेस दाबले, मी दाबले, पण काय झालं काय माहीत नाही. तिकून मंत्र्यानं सांगितलं, मी संकल्प सोडा, ही समाधी पाण्याच्या वरी घेईन आणि या सगळ्या भक्तांना महाराजांचं दर्शन चंद्र सूर्य तोपर्यंत राहील. सरोवर 100% जरी भरलं तरी पण ही समाधी झाकणार नाही अशी अवस्था करील, असा संकल्प सुटला आणि मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर उड्डाण पावलं. ही आत्ताची गोष्ट आहे, फारशी नाही. आज ते मुख्यमंत्री सुद्धा जिवंत आहेत. ते
उद्घाटनाला आलेले मुख्यमंत्री सुद्धा जिवंत आहेत. ते क्या बात आहे, वा वा वा, ते आजही जिवंत आहेत. आणि सगळ्या गोष्टी तिथं सांगणारी महाराज सुद्धा स्वामीजी तुमच्यासारखी जिवंत आहेत. ती सांगणारी माणसं तिथली जिवंत आहेत. मला सांगा, एवढी ख्याती जर विज्ञान युगात ज्या साधूची समाधीतून चालत आहे, पण त्याही साधूला राजेभाऊ हे शरीर ठेवा लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, येऊनिया काला बैसला शिवसा, येऊनिया काला बैसला शिवसा. नाही थांबता आलं. आजही साक्षात्कार साधूचा. आज सुद्धा महाराज गोड प्रमाण, आज सुद्धा साक्षात्कार आहे. पण हे शरीर थांबवता आलं नाही. मागे एका कीर्तनात एक वाक्य बोलून गेलतो, भगवान पंढरीश मालकांचा 8व्या अवतारातला अवतार म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. प्रापंचिक जीवन देवाचं. खूपशी मुलं झाली देवाला. देवानं जेवढी लग्न केली तेवढ्या प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली झाल्या. माऊली 3-3 मुली झाल्या. मोठा परिवार. पण देवाचा पुत्रवंश संपला. मुली राहिल्या. पण जेवढी मुलं होती का तेवढी एका बाईच्या शापानं सगळीच मरून गेली. देवाची राज्य, देवाची मुलं, देवाची. मला असं वाटतंय, चांगल्या माणसाचा टळटळाट घेत जाऊ नका. चांगल्या माणसाचा कधीच घ्यायचा नाही. म्हणजे चांगले कोण? सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन अशा लोकांचा टळटळाट. शाप नाही म्हणालो मी, टळटळाट नाही घेतला पाहिजे. महाराज देवानं राजकारण केलं. देवाला भजन करणारी आवडते. म्हणून भजन करणाऱ्याला या देशाचा राजा करण्यासाठी देवाला त्या बाईचे पोरं मारणं गरजेची होती. ते पोरं मेल्याशिवाय भजन करणारे गादीवर बसत नव्हते, इतकं मात्र निश्चित होतं. मारली ती पोरं. पण बाईच्या लक्षात आलं आपली पोरं यानंच मारली. तिला माहित होतं 99 पोरं मारू द्या पण एक मारू शकत नाही. त्यानं भजन करलेल्याची एकाचाच अन्वय घेतला धर्मराजाकडनं. ते उघडं होण्याचं सोंग वगैरे सगळं ते चरित्र पाहते तुम्हाला. आणि मग रस्त्यात फुलाच्या माळा गुंडाळल्या आणि मग तितकं शरीर हाडामासाचं राहिलं. भीमाच्या हातानं गदा मारली आणि दुर्योधन संपला, सगळी मेली. शाप दिला त्या बाईनं, तुझं दिवा लावायला शिल्लक राहायचं नाही. पतिव्रतेचा शाप होता. एक बोलू माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोक कच्च्या कानाचे आहेत. मी इथल्या भाकरी खाऊन तुमचे धिंगाडे उडतोय हे माझं
काही मानसिकता नाही, माफ करा. पटल तर ऐका, नसेल पटल तर नका ऐकू. मला एमपीतल्या एका साधूनं सांगितलं, ज्याचं दुकान चलत नाही का त्यानं महाराष्ट्रात चालू करायचं, मस्त चलत आहे. कोणतं बी दुकान. ते ज्ञानोबरायला मान्य नसेल, ते तुकोबरायला मान्य नसेल, ते शास्त्राला मान्य नसेल, ते वेदाला मान्य नसेल, ते पुराणाला मान्य नसेल, ते दुकान आपल्या महाराष्ट्रात टाकलं की त्याला गर्दी प्रचंड आहे. प्रचंड गर्दी त्या दुकानाला. म्हणून ऐका माझ्या माईंनो, ज्या बाईनं शाप दिल्याच्या नंतर देवाचे सगळे पोरं मरते, ती कोण्याच देवाला जात नव्हती. ती फक्त नवऱ्याच्या पाया पडत होती. ती फक्त नवऱ्याच्या पाया पडत होती. ती फक्त नवऱ्याच्या. मी परिक्रमेला चाललो तर पहिली महिन्याची वारी माझी दसऱ्याची वारी केली आणि निघालो. मला माहिती आहे 15 दिवसाला एकादशी असते. आणि मला सांगणाऱ्या लोकांना सांगितलं होतं, कधी कधी अडचण असते, तिकडच्या लोकांना भगरच कळत नाही काय असं. कधी कधी जे आधी गेलंय का त्याला विचारलं ना, बापरे त्याचं नाक ईदभर होते. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्याला जायचं असेल का त्यानं कोणालाच विचारायचं नाही. पिशवी बांधायची, निघायची. नर्मदा मैया सगळं करते. त्याला विचारलं ना, एक नकटा दुजा नकटा सब नकटे का मेला, उसमें गया नाक वाला वो बना सबका साला. होते काहीतरी कुधाण लावून देऊन, नाही महाराज सोपं असतं का काय, नाही बापा तुमची काय ताकद आहे. आणि म्हणलं मला काय ताकदीला काय करायचं, तिकडं काय तळ खांदायचंय का काय नांगर वढायचं आहे. म्हणून मी ते भीतीनं घरच्यांना म्हणलं, जरशी काहीतरी लाडू बिडू उपासाचे दे करून. तुम्हाला असं बोट केलं, म्हणले थांबा माझा धूप चालू आहे, धूप देवापाशी. ते धूप झाल्यावर मी म्हणलं, हे धूप्या उपाशी मारायला आहे आणि तू कुठं धूप लावायली. महाराज इतका हसू नका, मा एवढा इचकाल्याला बाजार नाही. हे तुमच्या बायकायचं सांगायला, हे ध्यानात ठेवा, तुमच्या बायकायचं. महाराज आयुष्यभर तिनं फक्त 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेतलं. माझ्या माईनं कीर्तनाच्या गादीहून सांगते, महाराज त्या आयुष्यभर नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही. त्या बाईच्या वाणीच्या ताकदीनं देवाचे सगळे पोरं मरतेत. आणि एका वारकऱ्याच्या आशीर्वादाने एक वाचतंय, त्याचं नाव आहे वज्र. पर्यंत मी बराच सांगितलेलं आहे, ऐका पुढे. वज्र वाचला. पुढे या वज्राचा वंश यदुवंश वाढत गेला. यदुवंश वाढत गेल्याच्या नंतर वज्र जर भगवान कृष्ण परमात्म्याचा नातू आहे, हा नामधारक सुदामदेवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला होता पंडित भाऊ, म्हणून ते एकटा वाचला होता, देवाचा नातू. पण आज आहे का वज्र? वज्रानं जर सुदामदेवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला, पण गांधारीच्या शापातून सुदामदेवानं वज्र तारू आप्पा वाचिला. राजसाहेब वाचिला वज्र, वाचिला. कारण तिथे भगवंताचा वंश खंडन होऊ लागला. आणि वज्र वाचिल्यामुळं माऊली तो वंश वाहडा वंश हा सुदामदेवाच्या राजेभाऊ पोह्याचा प्रसाद आहे. ताकद आहे, प्रताप आहे. वृंदाजी स्वामी हा प्रताप आहे. पण वंशवृद्धी झाल्याच्या नंतर यमानं सुदामदेवाला विचारलं, आता काय करू? मला फक्त वंश जिवंत ठेवण्याचं काम करायचं होतं. यमा, तुझ्या विरोधात लेखणी फिरवायच्या नव्हत्या. आता क्षमा असू दे. आणि कालांतरानं वज्र जात राहिला, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, येवोनी या काळ बैसला दिवसा, येवोनी या काळ बैसला दिवसा, येवोनी या बैसला
कैसा डोळे झाकी तोची कैसा डोळे आता वाचे नारायण वदे तुतादर वाचे नारायण वदे तुतादर दोन उदाहरणं तुमच्या पुढे मांडले श्री गुरु शिंगाजी महाराज आणि भगवान पंढरीश मालकांचा नातू वज्र. काळानं सोडलं नाही या शरीराला. नाथ बाबा तर भजन करा म्हणले, मग भजनाचा फायदा काय मौली? त्याचं कारण आहे काय होतं भजनानं. महाराज पुराणाच्या शास्त्राच्या आणि वेदाच्या बाहेरचं एक कर्म एका पुरोहितानं केलं. ते काही साधा पुरोहित नव्हता, प्रचंड अभ्यासू पुरोहित, प्रचंड अभ्यासू. माझ्यासारखा 2-4 श्लोक म्हणणारा नव्हता, माझ्यासारखा 2-4 सुक्त म्हणणारा नव्हता, माझ्यासारखा ततमम करणारा नव्हता. महाराज ज्याच्या वाणीवर सरस्वतीची कृपा आहे असा पुरोहित. पण काम चुकलं. काम चुकल्यामुळं पापाचा डोंगर झाला, पापाचा डोंगर झाला. आणि ज्या वेळेला पापाचा डोंगर होत असतो का त्यावेळेला तुमच्या अपकीर्तीचा वास बाहेर सुटत असतो. अपकीर्तीचा, तुमच्या दुर्गुणाचा वास बाहेर सुटत असतो. हा दुर्गुणाचा वास सुटलेला आहे. पण पुरंदास स्वामीजी जीवनात साधू येणं अत्यंत गरजेचं आहे. साधू माणसाच्या शहाणीबाई आरशावरली धूळ पुसल्याच्या नंतर चेहरा सगळा कसा आहे तसा आरसा दाखवतो. आरसा साफ असल्याच्या नंतर चेहरा आरसा त्याचं रूप चांगलं करून दाखवतो असं नाही. तुमचा चेहरा जसा आहे तसा आरसा दाखवतो. जैसा तैसा दावी आरसा नक्या कैसा पालत नक्या कैसा पालत नक्या कैसा पालत मुद्दा सांगतो. एक बाई स्वयंपाक करीत होती. स्वयंपाक करता करता भाकरी करू लागली. भाकरी करताना हात पिठानं भरत असतो आणि तिला कळालं दारातून दिंडी चालली. ती पटकन पाया पडायला आली, पण हात पुसता पुसता 1-2 बोट भरके राहिले आणि तिनं तोंडावून हात फिरला तर ते पिठाचे वन गालावर राहिले. तर सुनानं सांगितलं आता आरशात पहा. सून म्हणली असती तुमच्या तोंडाला पीठ चिटकलंय तर ती म्हणली असती, ती जरा मिरच्यावानी होती लवंगी, ती म्हणली असती पागल झाली का काय, मी करताना खाते काय. अशी जरा उचकानी सासू होती. मग सून सहज म्हणली आता जर आरशात बघा बरं. आरशात पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं गालाला पीठ लागले. काय दाखिलं आरशानं, तू 4 लोकात चाललीस तुझ्या गालाला पीठ लागलेले. आरशानं लावलं का पीठ नाही. आरसा पुशीन का नाही. आरसा दाखी तू. तशा तुमच्या चुका फक्त संत दाखवतात. अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शने संताची. रविदी पाहिला रविदी दर्शने अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शने संताची. रविदी पाहिला रविदी दर्शने अदृश्य दर्शने संताची. वा तुमच्या अभ्यासाला पुनश्च गोडवा यावा आणि तुम्ही पुन्हा अभ्यास करत राहा. ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना. रविदीप हिरा दाविती देखणे
आदृश्य दर्शने संताची. मला दिसणाऱ्या वस्तू पुरंदास स्वामीजी चंद्र आणि सूर्य दाखवतो, पण अदृश्य दाखवायची ताकद संतात आहे. म्हणून संत भेटले पाहिजे. आणि पापाचा डोंगर झालाय, चुकीच्या कर्माची दुर्गंधी बाहेर फिरत आहे. आणि दुःख वाटलं आणि एका साधूचे पाय धरले. त्या साधूनं सांगितलं तू भजन कर. शरीर तर जाणार आहे, पण भजनाचा काय प्रताप. आणि नारायण नामाचं भजन केलं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 श्री नारायण नारायण अनंत पापाच्या राशी भजल्या राजी, अनंत पापाच्या राशी. पण साधूचं ऐकून भजन केलं. यम तर आलाच, पण त्या लागे विमान पाठविले. विमान घेऊन आलाय देवाचे पार्षद, त्याचं नाव आहे आजामेळ. म्हणून वाचे नारायण वदे तू साध, वाचे नारायण वदे तू सागर वाचे नारायण वदे तू सागर वाचे नारायण वदे तू सागर काळ पास सागर तुझको दे काळ पास सागर तुझको दे काळ पास वाचे नारायण वंदे तू सागर म्हणून काय व्यवसाय असेल तुमचा, व्यापार असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकारण असेल, ही सगळी कामं करत असताना थोडासा वेळ काढून भजन करत जा. थोडासा वेळ काढून. मी काही आपल्याकडे काही संत नाहीत असा काही विषय नाही. एखादा म्हणेल आपल्याकडे महाराज नाहीत का भजन करणारा, तो दुसरंच कायला. पण आपल्यातल्या नालायकांच्या लक्षात हवा याच्याकरता सांगतोय. स्वर्गीय APJ अब्दुल कलाम गीता वाचवायची. जातीनं मुसलमान होते. स्वर्गीय APJ अब्दुल कलाम गीता वाचवायची. गीता का? कारण गीतेमध्ये धर्मसिद्धांत गोड आले. गीता वाचवायची. गीता एक सांगू, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये एका व्यक्तीनं ज्ञानेश्वरीवर प्रचंड अभ्यास केला. युम पठाण. आपल्याकडे लोक कमी आहेत असं मला म्हणायचं नाही. अरे आपल्यात लोक भरपूर आहेत भजन करणारे, पण न करणाऱ्यांनी ऐका, जर दुसऱ्या धर्मातली लोक जर आपलं भजन करत असतील तर आपले नाक कुठं कापलेत. विठाला आपल्याला थोडीशी वाटावी का नाही? वाटली पाहिजे. आपल्याला थोडीशी तरी वाटली पाहिजे. भजन करणं गरजेचं आहे. मृत्यू निश्चित आहे. मृत्यू अटळ आहे. आतापर्यंत कोणाला चुकला नाही. देवाला सुद्धा. देवानं जीवदशेला आल्याच्या नंतर त्याला थांबता आलं नाही. येरती पामर जीवती. किती मोठा पुरुषार्थ भजनाचा. चला, आजामेळ काही ना होत नाही. माणूस होते, चूक झाली, भजन केलं, विमान आलं. ऐका पुढे. पाण्यातल्या जलचरायला भजन करता येतं का? माशान भजन केलं तुम्ही कधी ऐकलं का? झिंग्यानं
झिंग्यानं. आणि झिंग्यानं भजन केल्याच्या नंतर तो झिंगा माळ नसणाऱ्यानं खाल्ला असता तर त्यालाही इमान आला असतं. पण झिंगा भजन करीत नाही, मासा भजन करीत, खेकडा भजन करीत आणि ज्ञान नाही पाठे, आणि ज्ञान नाही याची देही घडे देवाचे भजन दुसरे येऊनीत नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पण ऐका, एखादा पशु जर पदच्युत असेल, पदभ्रष्ट असेल, पदभ्रष्ट शब्द ऐकायला वाईट वाटतो पण शास्त्रात त्याला गोडवा आहे. म्हणजे त्या कामावर काम करत असताना इतका गोड वागला पण थोडंसं चुकल्यामुळं पशुच्या येवणीत आला तर वापा तो पशुच्या येवणीत आला तर मागचे संस्कार चुकत नाहीत. एरवी तुम्हाला जितके हत्ती दिसतील ते हत्ती एकही भजन करणार नाही, एकही करणार नाही. एकाच हत्तीनं भजन केलं पंडित भाऊ, एकाच हत्तीनं. त्याला श्रीमद भागवतामध्ये गजेंद्र म्हणतात. राजे त्यानं भजन केलं. आता मगर, या जर पाण्यात मगर असेल तर ती गायीवर पण प्रेम करणार नाही. ती गायीच्या वासरावर करणार नाही, हरणावर करणार नाही, डुकरावर करणार नाही, नवे नवे माणसावर करणार नाही. पुरंदासजी स्वामी, तुम्ही गेले मी गेलो आंघोळीला तर आपल्यावर पण करणार नाही, कारण ती मगर आहे, ती अज्ञानी आहे. आता तिचं राहण्याचं ठिकाण पाणी, आपण तिच्या जाग्यात चाललो म्हणून ती आपल्याला खाली, आपल्यावर प्रेम करणार नाही. मगरीचं जीवनच आहे पाण्यात आला की त्याला खाणं. तसं त्या मगरानं, त्या नकरानं हत्तीचा पाय धरला. मरणार आहेत बरं का आपण, मरणार आहेत. आपल्या जीवनातल्या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. तुम्ही जीवनात केलेलं चांगलं काम आणि फक्त भजन, या दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त जगात आपलं काही जिवंत राहत नाही, काही राहत नाही. केल्याच्या नंतर आपण जर कोणावर उपकार केला गेला हो माणूस. पण तुम्हाला काय सांगायचं राजे हो, आमची मुलगी आलती, बाळणपणाला आली, बाळणपण करण्यासाठी रुपया नाही, पण त्या माणसानं आम्हाला तशा सस्ताईला 20,000 रुपये उसने दिलते, त्याचे काय उपकार फेडावं, हे जिवंत राहिले. तुम्ही त्याचे 20,000 वापस दिलेत, पण त्यानं तुम्हाला वेळेला दिले, तुमच्या मदतीला तो धावलाय, हे कर्म तुमचं शिल्लक राहील. बाकी काही नाही. 100 कोटीचा जरी बंगला बांधला तर पोरं छताव जाळीत नाहीत जाळीत छताव, अद्याप जाळीत नाहीत. काय नाही, मी लय मरमर करतो शेतात, खूप 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 मरमर करतो शेतात. इतकं करतो मी का माझे ते खराब झालेले पाय ते मासे खरबडून गेलते ना, ते नीट होण्यासाठी काल मी गव्हात पाणी भरीत होतो. मग ते दारे धरल्यामुळे तुमच्याकडं पाणी भरणं म्हणतात वाटते, आमच्याकडे दारे 12 म्हणतात, तुमच्याकडे आमच्याकडे दारे म्हणतात. तर ते पाय भिजल्यामुळं 2-3 तासात त्याचे सगळे ते सालटे निघून गेले. ते जरा अंगठे गिंगठे जरा बरे झाले. करतो मरमर मी, पण असं नाही मी फार मरमर करायलो म्हणजे 100 क्विंटल गहू पोट्ट मला वरी पाठीन, हे चुकी. पण करायचं असते. संसारात पडलेल्या माणसानं रात्रंदिवस काम करायचं असते. झोपेतून उठलं की तुम्हाला तुमचं काम दिसलं पाहिजे, कारण का त्याच्याशिवाय तुमचं बरं होऊ शकत नाही. ठीक आहे, एखादा महाराज सांगेल तुम्हाला पैसे का मरणं संघ न्यायचेत का, गठुडं न्यायचेत का, त्याचं ऐकू नका. त्याच्या गादीखाली पण पैसे असतील, त्याचं नका ऐकू, त्याचं नाही. पुरंदास स्वामीजी, तुम्ही कामाला विस्तू लावला, काम म्हणजे वासना, वासनेला विस्तू लावला, तरी पण दुपारी जेवणासाठी तुम्हाला वरून तांदूळ पडणार नाहीत, नाही. कारण तुमच्यासुद्धा जीवनात अर्थ असावा, अर्थ असावा. ही जी कपडे आहेत, ही कपडेसुद्धा वरून पडत नाहीत. कारण पैशाच्या विरोधात बोलणं हा मूर्खपणाचं टोक आहे. असं जर आम्ही बोलत राहिलो तर उद्या त्या सोडून ही शहाणे माणसं, पण ही लहान पोरं